शरण जावे सर्व भावी देवासी तू हा उतरिल पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावत अनंत हे नाम जाप तो हा उतरिल पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी ते केले प्रगटगा तो हा उतरिल पार भव दुस्तर नदीचा विठाला 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 वर्णानामर्थ संगानाम रसनाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिणो वंदे विशुद्ध विज्ञानू कवीश्वर कपीश्वर श्री संराजीय माता चरणाधरे श्री संताचे माता चरणावरे सांग हे करी दंडवत सांग हे करी दंडवत सांग हे करी दंडवत विश्रांती पावले सांभाळा उतरी विश्रांती पावले सांभाळा उतरी प्रेम सुख म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरिल पार भव दुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबार आहे यांचा 4 चरणाचा देवाची शरणागती पत्करायला लावणारा हा उत्कृष्ट असा महत्वाचा तुकोबारायांचा अभंग विठाला 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 तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून देवाला शरण जायला सांगतात. देवाला शरण का जायचं असा प्रश्न जर आपल्याला पडला तर त्याचं उत्तर महाराज देतात. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी का जायचं तू हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. खरंय का? खरंय हो. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तू हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. कशावरून म्हणताय? तुकोबारा म्हणतात मी याचा साक्षी. तुका म्हणे साक्षी आली तरी ते केले प्रगटगा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. विठाला 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 विठाला. देवाची शरणागती आपण केली पाहिजे असा उपदेश तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून करतात. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार. भगवान गणेशाच्या पदस्पर्शानं पुण्यित झालेली पुण्यभूमी श्री क्षेत्र गरडवाडी या ठिकाणी फार उत्तम फार उत्कृष्ट असा उपक्रम आपण सर्वजण करतायत. त्यामुळे आपल्या सर्वांना धन्यवाद. आज गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांच्या चरणी हे कीर्तन पुष्प समर्पित होत आहे. आजच होत नाही तर मला वाटतं प्रत्येक गणेश चतुर्थीला जर कुठल्या गावामध्ये कीर्तन असेल असा जर प्रश्न पडला तर त्याचं उत्तर असं आहे प्रत्येक गणेश चतुर्थीला अन्नदान आणि कीर्तन असणारं एकमेव ठिकाण जर कुठलं असेल तर त्या ठिकाणाचं नाव आहे दरडवाडी. आपण फार मोठे भाग्यवान आहेत. आमच्या माता माऊल्या गणपती बाप्पांची पूजा करतायत आणि
सर्वच मंडळी गणेश चतुर्थीला इथे नामस्मरण, रामकृष्ण हरिजप सुरू होता, पुन्हा कीर्तन आणि पुन्हा भोजनाचा कार्यक्रम. मला वाटतं हा एवढा गोड सुंदर असा उपक्रम सुरू आहे ही आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आज ज्यांच्याकडं या गणेश चतुर्थीच्या दिवशी कीर्तन अर्थात भोजनाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आहे ते श्री मधुकर साहेबराव दराडे, सीताबाई मधुकर दराडे आणि आजची कीर्तन सेवा भजनी मंडळ सेवा श्री प्रदीप मधुकर दराडे यांच्या माध्यमातून आजच्या या गणेश चतुर्थीला हा संतांना आवडणारा कार्यक्रम श्री क्षेत्र दरडवाडी या ठिकाणी होतोय. हे आपल्या सर्वांकरता भाग्याची गोष्ट आहे. इथं आल्याच्या नंतर समजलं की आमचे आदरणीय रामभाऊ दराडे संभाजीनगरला वास्तव्य करतात, पण सुंदर अशा प्रकारचा उपक्रम तिथं सुद्धा ते करतात आणि तिथून इथं येऊन गोड अशा प्रकारचा हा उपक्रम करण्याचा पायंडा गावकऱ्यांच्या आशीर्वादानं, गावकऱ्यांच्या सहकार्यानं, त्यांच्या माध्यमातून त्यांनी सुरू केला. आणि चांगलं काम सुरू करायला वेळ लागत असतो, पण एकदा काम सुरू झालं रे बाबा चांगलं की निश्चितपणे त्यांना आपल्या गावामध्ये चांगलं वातावरण तयार होत असतं. म्हणून आमचे रामराव दराडे चांगला उपक्रम तुम्ही सुरू केला, म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यवाद. आता सर्वांना धन्यवाद द्यावे असे मला तर काही वाटत नाही. याचं कारण काय? कारण इकडे परमार्थिक असे उपक्रम असणार, याचं एकमेव जर कारण काय असेल, हा जो केजचा पट्टा आहे हा श्री संत भगवान बाबांच्या आणि चाकरवाडींच्या माऊलींच्या संस्कारानं नाहून निघालेला हा पट्टा. त्याच्यामुळे गणपतीच्या गणेश चतुर्थी असेल, इथं कीर्तन होणार, इथं अन्नदान होणार, असे परमार्थिक कार्यक्रम तुम्ही सर्वजण आयोजित करता. त्यामुळे तुम्हाला कोटी कोटी द्यावे तेवढे धन्यवाद. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत गणेश चतुर्थीला आमच्या गणपती बाप्पांना कीर्तन, भजन आणि भोजन उत्कृष्ट असं ऐकायला मिळतं आणि तुम्हा सर्वांना त्याचाच प्रसाद म्हणून उत्कृष्ट असं जेवण करायला मिळतं. तो दिवस म्हणजे गणेश चतुर्थी. म्हणून तुम्हा सर्वांना धन्यवाद. इथे कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित असणारे, माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे, या भागामध्ये आल्याच्या नंतर ज्यांनी इकडं आपल्याकडं आणण्याचा ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते आमचे हरिभक्त परायण सकाराम मामा असतील, आमचे उत्तरेश्वर दादा असतील आणि उपस्थित सर्व भजनी मंडळ. आपण सर्व श्रेष्ठ आहात. मला वाटतं नावानं कुणाचा परिचय नाही, पण मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मृदंग साथ करण्याकरता अतिशय सुंदर अशा प्रकारचं ज्यांचं वादन आहे ते श्री हरिभक्त परायण तुळशीराम महाराज उबाळे. गोड अशा प्रकारचे विद्यार्थी तिथं संस्थेमध्ये घडवतात. आपल्या जर लेकरांना मृदंग वाजवायला जर शिकायचं असेल तर जरूर आपण शिकवलं पाहिजे. चांगले संस्कार देणारे क्षेत्र म्हणजे वारकरी संप्रदाय महाराज आहेत. ज्यांनी वेळोवेळी फोन लावून जे माझ्या संपर्कामध्ये होते ते हरिभक्त परायण भास्कर महाराज आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माता मावल्या, सर्व पुरुष मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी नम्र भावे वंदन करून अभंगाकडे बोलतो. विठाला 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 विठाला. गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आपण हा नामचिंतनाचा कार्यक्रम या ठिकाणी करतायत, हे आपलं फार मोठं परम भाग्य. मी अभंग घेतल्याच्या नंतर सुरुवातीला नमन करण्याचा प्रयत्न करत असताना सुरुवातीला श्लोक म्हटला तो असा होता, वर्णानामर्थ संगाणाम रसनाम छंद सामपी मंगलानांच करतारू वंदे वाणी विनायको. मी असं वंदन केलं कसं, ज्ञानाची देवता गणपती बाप्पा यांना नमस्कार केला आणि वाणीची देवता सरस्वती मातेला नमस्कार केला. हा नमस्कार तुलसीदास महाराजांनी रामकथा लिहिण्याच्या अगोदर केला. गणपती बाप्पांना त्यांनी नमस्कार केला, त्याचबरोबर वाणीची देवता सरस्वती मातेला नमस्कार केला.
गणेश चतुर्थी किती महत्वाची आहे, गणपती बाप्पाचं पूजन किती महत्वाचं आहे, हा विचार मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. कृपया लक्ष देऊन आपण सर्वांनी ऐकायचंय. इकडे बघा, कुत्रे या कीर्तन ऐका येलेत, पण माणसांनी कुत्र्यासारखं लक्ष द्यावं. विठाला 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 विठाला. हो, ते आपल्याच घरचे कुत्रे, आपल्या सोबत ते सुद्धा कीर्तन ऐकायला आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला चावणार नाही तर येऊन फक्त वाहन आले की वाहनाकडे बघू नका. तुम्ही झिपा बघितल्यात, लाडक्या बहिणी हो, तुम्ही कुत्रे तर प्रत्येकाच्या घरात आहेत. त्याच्यामुळं थोडस लक्ष देऊन ऐका. एका तासामध्ये आपल्याला कीर्तन संपवायचं. लक्ष देऊन ऐका. ज्ञानाची देवता म्हणजे जर कुठली देवता असेल तर ते गणपती बाप्पा आहेत. ज्याला ज्याला ज्ञान मिळवायचं असेल त्यानं गणपती बाप्पाची आराधना करायची. त्यांची आराधना केल्याशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. का? ती ज्ञानाची देवता आहे. परळीचे बाबा महाराज मुंडे सोडून द्या, पण ज्ञानोबरायांसारख्या अधिकारी महात्म्यानं ज्ञानेश्वरी लिहिला सुरुवात करावी आणि तिथं माझ्या माऊलीनं म्हणावं, ओम नमो जिया द्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्तिदासू अवधारी जोडी. विठाला 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 विठाला. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या अगोदर कुणाला नमस्कार करावा? गणपती बाप्पांना नमस्कार करावा. ती ज्ञानाची देवता आहे. तिला नमस्कार केल्याशिवाय आपल्याला ज्ञान अवगत होत नाही. एवढी श्रेष्ठ असणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा आहेत. याच्या पलकड जाऊन सांगतो, शास्त्रानं वेदानं देव पंचायतन सांगितलं. त्या देव पंचायतामध्ये फक्त 5 देवता येतात. त्या 5 देवतांपैकी प्रमुख देवता असणारी तिचं नाव आहे गणपती बाप्पा. विठाला 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 विठाला. ते गणपती बाप्पा आधी होते, मध्ये आहेत, अंती आहेत. असला देव तुम्हाला जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही जो आपल्या वडिलांच्या वरातीत होता. लक्षात येईल? आपल्या वडिलांच्या वरातीत सुद्धा गणपती बाप्पा होते. फार गंभीर विषय, तो आपल्या डोक्याच्या वरून जाईल. फक्त एवढं लक्षात ठेवा, ज्ञानाची देवता आहे. ती देवता माझ्या पार्वती मातेनं आपल्या करता निर्माण केलेली देवता आहे. महिलेचं संरक्षण करण्याकरता कुणीतरी आपलं संरक्षण करण्याकरता असलं पाहिजे, हा विचार डोक्यात ठेवून मृत्युजय मंत्र म्हणून गणपती बाप्पांची निर्मिती करणारे आईसाहेब पार्वती माता आहेत. आता काही काही लोक म्हणतात आईसाहेबांच्या अंगावरली मळ काढली आणि त्याच्यापासून पुतळा तयार केला. वल्या फोकानं मारले पाहिजेत. अंगावरल्या पार्वती आईसाहेब एवढे आपल्यासारखे अस्वच्छ असतील का? अंगाला चंदनाचा लावलेला लेप तो काढून त्याच्यापासून सुंदर अशा प्रकारे एक बालक तयार केला. आणि बालक तयार केल्याच्या नंतर त्यानं फक्त आपलं संरक्षण करायचं बरं का. आपण घरामध्ये जसं भगवान शंकराला गण असतात त्याची आज्ञा मानण्याकरता, तसं आपलेही संरक्षण करण्याकरता आपलं कुणीतरी ऐकण्याकरता असलं पाहिजे. या हेतूमुळं त्या चंदनाच्या लेपापासून सुंदर अशा प्रकारची एक आकृती तयार केली. मंत्र बोलल्याबरोबर त्याच्यापासून सुंदर अशा प्रकारचा बालक तयार झाला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी आपला वेळ घेणार नाही. भगवान शंकरानं यावं, भगवान शंकरला सुद्धा आत प्रवेश करू दिला. भगवान शंकराचं घनघोर युद्ध झालं, मान छटले गेले. पुन्हा आईसाहेब आल्या आणि आक्रोश केला आणि पुन्हा भगवान शंकरानं त्याला हत्तीचं मस्तक लावून पुन्हा सजीव केलं. आणि सजीव केल्याच्या नंतर
आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? की जेवढे गण आहेत माझ्याकडं त्या सर्वांचा तू अधिपती, म्हणून तुझं नाव गणपती. आपल्याला सगळ्यांना कथा भाग माहितीये. आपल्या करता पूजा अर्चने करता आपल्याला ज्ञान मिळवण्याकरता गणपती बाप्पांची निर्मिती झालेली आहे. एवढंच नाही, ज्ञानाची दैवता आहे. याच्या पुढे जाऊन कुठलंही मंगल कार्य असलं तर गणपती बाप्पांची पूजा करायलाच पाहिजे, किंबहुना प्रत्येक जण करतं. कुठेही बघा, कुठलं भूमिपूजन असेल, देव आले, आल्याबरोबर म्हणतात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं देव सर्व काशे कार्येषु सर्वदा. लावा डोळ्याला पाणी. गणपती बाप्पाला अगोदर नमस्कार. एवढंच सोडून द्या. याच्या पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर लग्नाचं सीझन आहे आता. कशाचं? लग्नाचं. लग्न लावायची वेळ. लग्न कार्यामध्ये इकडं तुमच्या परिसरामध्ये असतो का तो कार्यक्रम? जाते दळण्याचा, हळद दळण्याचा असतो का? हळद दळण्याचा कार्यक्रम असतो. प्रत्येक भागामध्ये हळद दळण्याचा कार्यक्रम असतो. हळद दळण्याच्या अगोदर घरावर मस्तपैकी कलर देऊन कुणाचं चित्र काढलं जातं? नवरदेवाचं, गणपतीचं. गणपतीची पूजा केली जाते आणि तिथून पुढच्या कार्याला सुरुवात होते. एवढं सोडा, घरावर गणपती काढायचं सोडा. लग्नाची तारीख येते. लग्नाची तारीख आल्याच्या नंतर नवरा नवरी चौरंग पाटावरती जातात. आंतरपाठ कुणीतरी धरण्यासाठी उभा राहतो. एकीकडून देवबाप्पा असतात, एकीकडून दुसरं कोणतरी असतं. आणि मंगल अष्टक ज्यावेळेस म्हणण्याची वेळ येते, आता मंगल अष्टक किती म्हणायला पाहिजेत याचं थोडं बहान ठेवलं पाहिजे बरं का. आम्हाला बऱ्याच ठिकाणी लग्नाला जाण्याचा योग येतो. 2-2, 3-3, 4-4 लग्नाला जाण्यासाठी धावपळ असते. काही ठिकाणी 12-12 मंगळ अष्टक म्हणतात. काही ठिकाणी 15, काही ठिकाणी 5. पण त्याच्या नावामध्ये त्याची व्याख्या आहे. 8 मंगळ अष्टक म्हणल्या पाहिजेत विवाह सोहळ्यामध्ये. मंगल अष्टक. हा, किती म्हणल्या पाहिजेत? 8. कुठले देव बाप्पा 11 आणि 12 म्हणायला लागले, त्यांना सांगायचं हो त्याचं नावच मंगल अष्टक आहे. 8 मंगल अष्टक बस झाल्या पाहिजेत. आता त्याच्या पुढे जाऊन तर असं वातावरण बदललं. शास्त्र शुद्ध मंगळ अष्टक आजकाल लग्नामध्ये ऐकायला मिळालेत का नाही? शास्त्र शुद्ध मंगळ अष्टका जर म्हणल्या तर विवाह नावाचा संस्कार योग्य रीतीने पार पडतो. आता मंगळ अष्टकात कुठल्या आल्यात त्या देवबाप्पाच्या ह्याच्यामध्ये नाहीत, कुठं शास्त्रामध्ये नाहीत, पुराणामध्ये नाहीत. ते नंतर आपण गाणे म्हटले पाहिजेत. पण लग्न कार्यामध्ये शास्त्र शुद्ध मंगळ अष्टका म्हणल्या पाहिजेत. ज्याच्या लग्नामध्ये बाहेरल्या मंगळ अष्टका म्हणल्या त्याचे लग्न एका वर्षामध्ये मोडले. याचं कारण काय? ते शास्त्र शुद्ध नाहीये. तो विवाह संस्कार पूर्णच होऊ शकत नाही. आता लक्ष देऊन ऐका. देवबाप्पा माझ्या मुलीचं लग्न आहे, मंगलाष्टका म्हणाले, जरा गोड म्हणा. चांगला देवबाप्पा असतील तर गोड म्हणेल बाबा. आता देवबाप्पाची म्हणण्याची शैली तर तुम्हाला काय भूत माग लागलेले असते का? मंगलाष्टका म्हणायला होत असताना त्यावर बापानं सांगितलं, हो देवबाप्पा माझ्या मुलीचं लग्न आहे, आणि मंगलाष्टका म्हणत असताना पहिली मंगलाष्टका गणपती बाप्पाची म्हणा. मग देवबाप्पा स्वरातला असेल तर त्याचं गोड वाटेल, आणि स्वरात नसेल तर अवघड वाटेल. मग देवबाप्पा सुरू करणार, स्वस्ती श्री गणनायको गजमुखो मुरेश्वर सिद्धितो बल्लाय मुरुडो विनायकमो च्युतामणी स्तोवरो. स्वरातला असला तर असं म्हणणार, आणि स्वरातला नसेल तर आता मी सांगत नाही, विठाला ठाला ठाला विठाला अर्थात लग्न कार्यामध्ये सुद्धा पहिली मंगलाष्टका गणपती बाप्पांची म्हणावीच लागते. का? निर्विघ्नपणे तो कार्यक्रम पार पडत असतो. एवढं मोठं स्थान जर कुणाचं असेल तर ते गणपती बाप्पाचं आहे. याच्या पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर याच
गणपती बाप्पांची पहिली मंगळाष्टका म्हटल्याच्या नंतर तिथं त्यांची पूजा होते. प्रत्येक ग्रंथामध्ये शास्त्रामध्ये सगळ्यात अगोदर पूजेचा मान जर कुणाचा असेल तो गणपती बाप्पांचा आहे. याच्या पुढे जाऊन आपण गणपती बाप्पांची आरती म्हणतो. काय म्हणतो आरतीमध्ये? गणपती बाप्पा ज्ञान देणारे दैवत आहे. गणपती बाप्पा आपलं मंगल करणारे दैवत आहे. एवढंच नाही तर आपल्याला सुख प्रदान करणारे आणि दुःखाचं हनन करणारी जर कुठली दैवता असेल तर त्या दैवतेचं नाव आहे श्री गणेश. म्हणून म्हणलं बघा, तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा हरी आहे, बाप्पा हरी आहे, केली तो माता बाप्पा हरी आहे, बाप्पा हरी आहे, केली तो माता. तूच सुख करिता तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा हरी आहे, बाप्पा हरी आहे, केली तो माता, केली तो माता. तुझं सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. अर्थात सुख प्रदान करणारे दैवत आहे बरं का. म्हणून जेवढे जेवढे या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांकडे इथं उपस्थित राहतायत, गणपती बाप्पांची पूजा अर्चना करतायत, तेवढ्यांना सुख प्रदान केल्याशिवाय गणपती बाप्पा थांबणार नाहीत. का? कारण घेतल्याशिवाय देव आपल्याला देत नसतो. म्हणून तुम्ही सेवा करताय गणपती बाप्पांची, म्हणून निश्चितपणे तुम्हाला सुख प्रदान केल्याशिवाय गणपती बाप्पा थांबणार नाहीत. एवढंच पुढे जाऊन गणपती बाप्पांच्या समोर गोड अशा प्रकारचं तुम्ही सजावट केलेली आहे बरं का. छान गावाच्या एकदम मध्यभागी गणपती बाप्पांचं इथं वास्तव्य. मला वाटतं कुठलंही विघ्न जरी इथं यायचं झालं तर इथून पलकड कुठंच येणार नाही जिकडे. का? कारण गणपती बाप्पा तुमचं संरक्षण करण्याकरता इथं उपस्थित आहेत. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती, ज्ञानाचे दैवत आहे, मंगलता प्रदान करणारे दैवत आहे. काया वाचा मनानं इथल्या कार्यासाठी आपण तन मन धनानं सहकार्य केलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. आपल्या गणपती बाप्पांकडे पाहिल्याच्या नंतर मला एक सावरगाव घाट भगवान बाबांच्या जन्मभूमीतल्या गणपतीची आठवण झाली. कारण तिथे 2 मूर्ती आहेत बरं का. 2 मूर्ती आहेत. एक गणपती हा स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजे कसा? त्याची उत्पत्ती डायरेक्ट जमिनीमधून झाली. जमीन खोदल्याच्या नंतर जमिनीमधून गणपती बाप्पा प्रगट झाले. गोड प्रसंग आहे. भगवान बाबा आजारी असताना, आजारी होते पण आजार प्रत्येकाला असतो, कमी झाला. भगवान बाबांची या मृत्यू लोकांतली यात्रा संपण्याच्या 2 महिने अगोदर भगवान बाबा सावरगाव घाट आपल्या जन्मभूमीमध्ये गेले. भूमीमध्ये गेल्याच्या नंतर गावकरी म्हणले, बाबा आपल्या गावामध्ये गणेश चतुर्थीला, त्या काळामध्ये गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा घडली पाहिजे. याच्याकरता गणपती बाप्पांचं मंदिर आपण बांधायचंय. गावकरी मंडळी बाबांच्या हातानं बोलवलं. बाबांना मंदिर बांधायचं ठरवण्याचा विचार होऊ लागला. ऐका, मग बरेचसे लोकांनी तर्क वितर्क मांडले. म्हणे बाबा मंदिर बांधण्यासाठी आपण सहकार्य करू. आता तेवढा काळ काही पैशाचा वगैरे नव्हता. मंदिर बांधण्यासाठी आपण मेहनत करू, सहकार्य करू, पण मंदिरामध्ये गणपती बाप्पा मूर्ती कुठे मिळेल, कशी असेल, आता तर्क वितर्क असे लागणार. असे लोक चर्चा करत असताना भगवान बाबा म्हणले, तुम्ही काळजी करू नका. भगवान बाबांनी मनोमन स्मरण केलं, गणपती बाप्पांचं स्मरण केलं आणि एक टिकावाचा गाव जमिनीमध्ये खाली घातल्या बरोबर जमीन दुभंगली आणि जमीन दुभंगल्याच्या नंतर त्याच्यातून गणपती बाप्पा वर आले. आजही त्या गणपती बाप्पांची स्थापना त्या मंदिरामध्ये केलेली. दुसरा एक गणपती बाप्पा, गणेशाची स्थापना, ते दुसरी एक मूर्ती गणेशाची त्याच्या बाजूलाच आहे. पण
भगवान बाबांचा अधिकार एवढा मोठा होता की साक्षात गणपती बाप्पांना भगवान बाबांच्या भूमीमध्ये येण्याचा मोह आवरला नाही. साक्षात भगवान बाबांकरता स्वतः गणपती बाप्पा सावरगाव गटमध्ये हजर झाले भगवान बाबांनी बोलवण्याच्या अगोदर. एवढा अधिकार त्या गणपती बाप्पांचा आहे. म्हणून आता पुन्हा काही लोकांच्या अंतकरणामध्ये याची शंका आहे, गणपती बाप्पा आमची थोडी विठ्ठलावर श्रद्धा आहे, आता गणपती बाप्पाला आम्ही नेमकं मानाव का नाही मानाव असं वाटत असेल तर त्याच्याबद्दल शोधून पाहे विठ्ठल गणपती दुजा नोहे. या दोन्ही देवामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही असं तुकोबरायांचं म्हणणं आहे. म्हणून आपण कसल्याही प्रकारचा गणपतीमध्ये आणि विठ्ठलामध्ये भेद करायचा नाही. ज्ञान ज्याला पाहिजे त्यानं गणपती बाप्पांची पूजा अर्चना करायची. ज्याला आपलं कार्य व्यवस्थित व्हावं पार पडावं असं वाटत असेल त्यानं गणपती बाप्पांची पूजा आवर्जून करायची. का तर आपलं सर्व मंगल करणारे देवता म्हणजे गणपती बाप्पा आहेत. विठाला विठाला याच्या पुढे जाऊन रिद्धी आणि सिद्धी ज्याचं दास्यत्व करतात त्यांचं नाव आहे श्री गणेश. ज्याला रिद्धी आणि सिद्धी पाहिजेत त्यानं श्री गणेशाची पूजा करा. रिद्धी सिद्धी तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. का? कारण रिद्धी सिद्धी गणपती बाप्पांच्या पत्नी आहेत, तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. एवढा अधिकार त्या गणेशाचा आहे. म्हणून आपलं फार मोठं परम भाग्य आहे. इथं प्रत्येक चतुर्थीला कीर्तन आहे. नुसतं कीर्तन नाही, कीर्तनाबरोबर पुन्हा कसं आहे हा कीर्तनाबरोबर भोजन. भोजन नसतं तर इथं आले असते का भोजन करा. भोजन महत्वाचं आहे बरं का. हे न म्हणावे साधारण अन्न हे परब्रह्मदान. हे साधारण नाही, हे परब्रह्म आहे, ते लागतच आपल्याला. म्हणून बघा अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान पंढरीश परमात्म्यानं अनेक जन्माच्या पुण्याने आपल्याला हा मानसाचा देह दिलेला आहे बरं का. तुम्ही आम्ही फार मोठे भाग्यवान आहेत. कशामुळं? कारण भगवंतानं आपल्याला माणसाचं शरीर दिलं बरं का. तुम्ही बघा असं कधी तुम्ही बघितलंय का? आता दरडवारीचीच कुत्रे इकडे कीर्तनाकडे येलेत. तुम्ही असं कधी बघितलं का कुत्रे कीर्तनात येऊन विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले? मांजरा कीर्तनामध्ये आल्या तर म्याव म्याव करायला लागल्या असं ऐकलं नाही? एखादा पशु इकडे आला तो भजन करायला असं नाही. असं कधी घडतं का? तर बिलकुल नाही. का? या सगळ्यांपेक्षा मोठी पावर देवानं आपल्याकडे दिली. कुठली? तिचं नाव आहे ज्ञान. महाराज म्हणतात देही गडी देवाचे भजन अनेकही ज्ञान नाही कुठे. तेवढं ज्ञान या जगाच्या पाठीवर दुसरं कुणाकड नाही. माणसाकड जेवढं ज्ञान आहे ते आहे का कोणी? कशाचाही शोध कोण लावला? माणसानं लावला. माणसा इतकं बुद्धिजीवी प्राणी या जगाच्या पाठीवर दुसरा कोणीही नाही. मग एवढं ज्ञान या देहामध्ये आल्याच्या नंतरच त्या देहालाच प्राप्त होत असतं बरं का. आणि मग
एवढा दुर्लभ असणारा माणसाचा देह आपल्याला मिळाल्याच्या नंतर तो सत्कारणी लागला पाहिजे, तो योग्य मार्गाने त्याची वाटचाल केली पाहिजे, कारण कृतज्ञ नाही झालं पाहिजे त्या देहा